नमस्कार मित्रांनो. खूप जणांच्या आग्रहामुळे आज मी बालुशाहीचं पीठ कसं लावायचं याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवलोय. खूप जणांनी मी बालुशाही विकताना कमेंट केली, मामा तुम्ही बालुशाही कसं बनवतात, खूप छान असते तुमची बालुशाही. तर हे पहा मित्रांनो, जवळपास 3 किलो मैदा घेतला होता मी. हे पहा, सम्राट कंपनीचा चांगल्या दर्जाचा मैदा वापरतो आपण. लोकांचे लेकरं बाळ खाता छान द्यायचं आणि आशीर्वाद घ्यायचा. हे पहा, आणि हे तेल जेमिनी नंबर 1 पॅकिंग तेल. खुल्लं तेल आपण वापरत नाही, कारण खुल्या तेलावर आपल्याला भरोसा नाही. हे पाय, 1 2 3 किलो मैदा वापरेला आहे. 3 किलोचा मैद्याचं बालुशाहीसाठी म्हणजे जवळपास याचे 100 बालुशाही बनवतो आपण 3 किलो मैद्यापासून. याच्यामध्ये 3 किलो मैदा आहे, थोडासा सोडा टाकलाय आणि तेल टाकलेलं याच्यामध्ये जवळपास अर्धा किलो तेल टाकायचं, म्हणजे नंबर 1 खस्ता बालुशाही तयार होते आपली. आणि हे पहा, पहिलं जुनं तेल सगळं संपलेलं आहे आपल्याकडे. दाखवा, जुनं तेल सगळं संपलेलं आहे, नवीन तेल रोजची रोज तयार होत आहे आपण. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे लाईक करून सांगा, कमेंट करा, आणि चॅनलला नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जुने सगळे 2000 सबस्क्रायबर आहेत आपले, 2240. प्रत्येकाने कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ. हे पहा, बालुशाहीचं पीठ तयार केलेलं आहे आपण. 1 मिनिट चालू राहतो व्हिडिओ. हे पहा, बालुशाहीचं असं पीठ तयार करावं लागतं. जवळून दाखवा थोडं. हे पहा, एकदम पीठ असं पेढ्यावाने आलं पाहिजे. जास्त कडक पण नाही, जास्त नरम बी नाही. आणि याच्यातला इतकाच उंडा करायचा. हे पहा, एवढाच उंडा करायचा. हे पहा, इकडे दाखवा. हे एवढा उंडा तयार करायचा बालुशाहीचा. हे पीठ तयार आहे. नंतर याला हाताने असं गोल करायचं, नंतर असं करायचं. हे पहा, झाली आपली बालुशाही तयार. आणि याला नंतर पाकामध्ये काढायचं. झाली बालुशाही तयार. घरी बनवा, चांगल्या पद्धतीने खा, आणि चांगले झाल्यानंतर मला सांगा कशी लागली, गोड का थोडीशी फिकी. चला, नमस्कार. छान. ओके, बाय बाय.